Hello students, we were seeing of human health and the disease. So just we have seen the introduction, that is the health. Okay, so it is nothing. So health is a God gifted. Okay, so it should be a good and it should be maintained good here. But this health is disturbed by the that is a diseases here. So then in this topic, rather than the health, we are mostly we are concentrated on the disease only. Okay, just health we have seen in few lines here. Okay, that is clear to you. But rather the health, we are going to see disease, how actually the diseases are there. So what are the diseases they are coming from, how they are going to be caused here, that we are going to study more detailed in this topic here. Okay, so as I started the concept of a disease here, so as I defined the disease, which is nothing but the conditions in which there is a dysfunctioning or it is the deranged part of our organ or the organ system of our body here. Okay, so that is the disease here. Okay, then disease disease will be affected on health by the intrinsic factor, by the extrinsic factors here. Along with, we have started with the type of diseases called as the acute diseases and the chronic diseases. Now we are going to see further once again, that is the type of disease only in the today's lecture. So type of disease classified into the two types. And that first one is called as a congenital disease. Okay, so here it is the congenital disease here, and second is called as a acquired disease here. Okay, very important diseases here. डिसीज सांगत असताना कोणतंही इथं काय होणार की हे डिसीज कोणतं आहे, की मीन वाईल जे आहे लाईफमध्ये आपल्याला झालेलं आहे का हे बर्थपासून आलेलं आहे. ठीक आहे, तर ह्याच्या दोन कन्सेप्टवरून काय करतात त्याला, की डिसीजला की असं सांगतात की दे आर द कॉन्जायंटल डिसीज, दे आर द ॲक्वायर्ड डिसीज. आता वर्ड सांगते आम्हाला ॲक्वायर्ड म्हणून. ॲक्वायर्डचं मिनिंग काय येतं, वी आर ॲक्वायर्ड इन अवर डे टू डे लाईफ. ओके, असं मिनिंग झालं. पण कॉन्जायंटल मिनिंग असं आहे की असं डिसीजेस आहे तो बर्थपासून आलेले आहे, त्याला आम्ही काय म्हणतो, दे आर फ्रॉम द बर्थ, दे आर फ्रॉम द इन दॅट इज द congenital. Okay, so we call it as the congenital diseases here, are diseases which a person has already contracted at the birth. ओके, की असा डिसीज आहे तो बर्थपासूनच आहे. ठीक आहे, त्याला आम्ही कॉन्जायंटल डिसीज असं म्हणतो. की हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे, की नेमकं आम्ही ह्या टॉपिकचं एंटर होण्याचा अगोदर हे सगळ्या कन्सेप्ट थोडं बघून घेऊयात, तो पुढचं सगळे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील. ठीक आहे, आता ह्या कॉन्जायंटल डिसीजचे दोन प्रकार आहेत, टू बेसिक टाईप्स आहेत. तर मी इथं हेरिडिटरी और जेनेटिक डिसीज म्हणले आणि दुसरं डिसीज ड्यू टू द एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणले. पुन्हा ऑफकोर्स नो डाऊट डिसीज आहे, डिसीज जे आहे तो बर्थपासूनच आहे. ठीक आहे, बर्थपासूनच हे जे कॉज आहे. पण ह्या डिसीजमध्ये पुन्हा मी काय केलं, त्याचं क्लासिफिकेशन केलं. काय, एक जे आहे हेरिडिटरी. ओके, की जीनच असं आहे की तो इनहेरिट झाला नेक्स्ट जनरेशनमध्ये. ओके, पण जीन तसं नाही आहे. काही डेव्हलपमेंटल फॅक्टर्स आहे की त्या मदरचे बॉडीचे ऊममध्ये फिटसमध्ये असताना फिटसला काहीतरी झालं तर तो बेबी कसं होतो की दॅट इज अ डिफॉल्ट इन द बॉडी पार्ट्स असं होऊन जातात. ठीक आहे, सो दॅट इज द कन्सेप्ट बिकॉज ऑफ विच here congenital diseases are a two basic type called as a hereditary or genetic diseases and this is due to the environmental factor असं आम्ही सांगतो. ठीक आहे, आता हे कोणतं डिसीजेस आहे. सो these disease can be caused by the a single gene mutations. परत ह्या हेरिडिटीमध्ये पुन्हा दोन, की सिंगल जीन म्युटेशनमुळे झालेले किंवा क्रोमोझोमल ॲब्रिव्हिएशनमुळे झालेले. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हे टॉपिक. हे जी कन्सेप्ट आहे हेरिडिटरी, म्युटेशन, जीन, हे सगळं आम्हाला ना जीनचे टॉपिक्स स्टार्ट करत असताना क्लिअर होतात, किंवा क्रोमोझोमल थेरी, क्रोमोझोमचं टॉपिक आहे तिथं आम्हाला हे सगळं हे कन्सेप्ट आहे क्लिअर होऊन जातात. सध्या नाव तर लक्षात ठेवा, की इथं काय नाव सांगायला लागलं मला, सिंगल जीन म्हणजे एक जीनमुळं, किंवा तिथं एक जीन नाही आहे
तो जीनचं सिक्वेन्स तिथं नसताना हे डिसीज झालेले, ठीक आहे. तो असायला पाहिजे. सपोज तो सिक्वेन्स जे आहे तो इनहेरिट नाही झालं, की असं सिक्वेन्स आहे जीनचं की आहे पेरेंट्समध्ये, सपोज तो नेक्स्ट जनरेशनमध्ये नाही आलं, ओके, तो पण एक फॅक्टर झाला. किंवा पेरेंट्समध्ये पण नाही आहे, नेक्स्ट कमिंग जनरेशनमध्ये पण नसतात, हे असं कंडिशन पण. म्हणून आम्ही काय म्हणतो इथं सिंगल जीन म्युटेशन असं म्हणतो आहे, ठीक आहे. सो एक्झाम्पल दिलेलं आहे की ह्याच्या थ्रू होणाऱ्या डिसीजचं नाव आहे, इट इज कॉल्ड ॲज अल्कॅक्टोन्युरिया, फिनाइलकिटोन्युरिया, अल्बिनिझम, सिकल सेल ॲनेमिया, हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस. हे सगळे कसे डिसीज आहे? दे आर द congenital diseases, ठीक आहे. दे आर द born diseases. So they are caused by the single gene mutation. They are the hereditary diseases. They are the genetic diseases. ठीक आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप क्लिअर होत जातात. सध्या तुम्ही लक्षात ठेवा, तेवढं इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. मग आता क्रोमोझोमल ॲब्रिवेशन्स, ठीक आहे. क्रोमोझोमल बघा, पेरेंटल क्रोमोझोमलमध्ये की as that is having chromosomal number of 46, which the sperms carry the 23 number of chromosomes here, and whereas the ova carries the 23 number of chromosomes here, where they brings about the fertilization. Once again the original numbers restored in the zygote here. ओके, ओरिजिनल नंबर जे 46 आहे पुन्हा काय होणार, तो रिस्टोर होणार झायगोट फॉर्मेशनमध्ये, ठीक आहे. मग आता त्यावेळेस काय झालं की हे काय क्रोमोझोम जे आहे सेपरेट होत असताना की तो सेपरेट तिथं नाही झालं, तिथं नेक्स्ट जे आहे कॉम्बिनेशनमध्ये जायला पाहिजे होतं, तो कॉम्बिनेशन नाही झालं, त्यावेळेस काय होतात, हे डिसीजेस होतात, ठीक आहे. असं डिसीजेसचं नाव आम्ही इथं क्रोमोझोमल ॲब्रिवेशनमध्ये घेतो. तो असणारा डाऊन सिंड्रोम, क्लिनफिल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, ठीक आहे. हे आपल्याला क्रोमोझोमल थेअरीमध्ये स्टडी करायचे, सध्या लक्षात ठेवा. हे डिसीजचं नाव आहे, नाव लक्षात ठेवा. त्या डिसीज कशामुळं झालं की क्रोमोझोमल ॲब्रिवेशनमुळं. म्हणून त्यांना काय म्हणतो आम्ही, कॉन्जायंटल डिसीज म्हणतो, किंवा हेरिडिटरी डिसीज म्हणतो, किंवा जेनेटिक डिसीज असं म्हणतो. लक्षात आलं ना तुम्हाला? ओके. नेक्स्ट आहे डिसीजेस ड्यू टू द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. आता हे डिसीजेस एन्व्हायरमेंटल फॅक्टर थ्रू झालेले, पण इट इज प्रेझेंट इन द दॅट इज द फिटस, वेअर द फिटस इज प्रेझेंट इन द ओम ऑफ द मदर्स बॉडी हियर. सो ट्रान्सप्लांटल, आता तुम्हाला माहिती आहे की प्लासेंटा, ठीक आहे. सो ट्रान्सप्लांटल ट्रान्समिशन, प्लासेंटा थ्रू जे काही ट्रान्समिशन होणार आहे किंवा जे काही ट्रान्सफर होणारा सबस्टन्सेस आहे दॅट द बेबी विल गेट, ओके, बिकॉज ऑफ विच some of the factors which enters in the baby will cause defects in the parts of the body, or that is a metabolism here. Those examples are measles and the syphilis here. Whereas that is the developmental defects are the, okay. So what I am telling you, developmental defect किंवा डिफेक्ट असा आहे की बेबीचं ऊममध्ये हे झालेले की बर्थ झाल्यानंतर तो कळणार की काय झालं नेमकं, ठीक आहे. असं एक्झाम्पल इथं दिले मी, क्लिफ्ट पॅलेट आणि हेअर लिप्स म्हणून. हे असं डिसीज आहे की तो आपल्याला फिजिकली अपीअरन्समध्ये दिसतात, ठीक आहे. तो टाईपचे डिसीज जे आहे आम्ही काय म्हणतो इथं की वी कॉल इट ॲज अ क्लिफ्ट पॅलेट. तुम्हाला पॅलेट तरी माहिती आहे, क्लिफ्ट, ठीक आहे. असं थोडक्यात इथं जे आहे असं ह्या टाईपचे हे जे आहे फॉर्मेशन कसं आहे, अगदी राऊंड ओवेल शेपमध्ये आपलं किंवा समथिंग हे माउथ शेप जे आहे तो बर्थपासूनच असं फॉर्मेशन झालेलं आहे. पण अनफॉर्च्युनेटली डिफेक्टमुळं काहीतरी इम्बॅलन्समुळं काय होतं की हे जे आहे इथं असं वर खेचले जातात, ठीक आहे. फॉर्मेशनमध्ये हे वर जातो पूर्णपणे, मग इथं काय होतं, एक गॅपसारखं राहतो, तो आम्ही काय म्हणतो इथं क्लिफ्ट पॅलेट असं म्हणतो आहे, ठीक आहे. हे सगळं कशामुळं झालं, दॅट इज ड्यू टू द डेव्हलपमेंटल डिफेक्ट असं म्हणतो आम्ही, ठीक आहे. पण नेमकं हे सगळे डिसीज कोणतं आहे, कॉन्जायंटल डिसीज. हे सगळे डिसीजचे जे नाव घेतलो आम्ही, हे सगळे डिसीजचे काय असणार आहे, ते कॉन्जायंटल डिसीज असणार आहे. त्यातून काय झालं की एक हेरिडिटरी डिसीजेस आहे, एक जे आहे असं डिसीज आहे की हेरिडिटरी म्हणजे जीनमध्ये काही फॉल्ट नाही आहे किंवा ट्रान्समिशनमध्ये नेक्स्ट जनरेशनमध्ये जाताना पण काही फॉल्ट नाही आहे, पण मदरच्या बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम, काही एन्व्हायरमेंटल फॅक्टरमध्ये काही एन्व्हायरमेंटचा पोल्युटंट्स आहे, तो बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर तो बेबीला किंवा फिटसला हार्म करू शकतात आणि तो डिफेक्ट जे आहे त्या बॉडी पार्ट्समध्ये दिसतात. तर म्हणून त्यांना आम्ही काय म्हणतो इथं डेव्हलपमेंटल डिफेक्ट्स असं म्हणतो किंवा ट्रान्सप्लांटल ट्रान्समिशन असं म्हणतो आहे. म्हणून मी नाव काय दिले तर डिसीजेस ड्यू टू द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असं दिलेलं आहे. लक्षात आलं तुम्हाला? दॅट इज द कन्सेप्ट.
So as we are going to see the type of diseases here, आम्ही काय बघायला लागलो, टाइप ऑफ डिसीज बघायला लागलो. त्यातलं पहिले प्रकार काय बघितलं मी, फ्रॉम द बर्थ डिसीज आहे म्हणून त्या डिसीजला काय म्हणायचं, कॉन्जायंटल डिसीज असं म्हणायचं. आता नेक्स्टमध्ये काय बघूया, ॲक्वायर्ड डिसीज बघूया. ठीक आहे, थँक्यू.